हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी गणेश उपवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि यूट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपवाड हेच आहे. आपण आज महाराष्ट्रातील तालुके, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, ती संख्या बघणार आहोत. आणि त्यानंतर सारखे वाटणारे तालुके आणि समुद्रकिनारा असलेले तालुके, तर या 3 कंटेंटवर आपण डिस्कशन करणार आहोत. ते समजून घेणार आहोत. तर या अगोदर आपण जवळपास महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, जिल्हानिहाय, तालुक्यानिहाय आपण सविस्तर बघितलेले आहोत. तर पहिले ते व्हिडिओ बघा, नंतर या व्हिडिओकडे या. तिथं तुम्ही बघत टायटल, तिथं टायटल मेन्शन केलेलं आहे महाराष्ट्रातील एकूण जेवढे जिल्हे आहेत त्यामध्ये किती तालुके आहेत. तर इथं टायटल मेन्शन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर जिल्हानिहाय तालुके, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण सारखे वाटणारे तालुके याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि शेवटी आपण समुद्र किनारा असणारे तालुके, असे 3 कंटेनर आपण तयारी करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघत आहात तुम्ही ऑलरेडी सर्व कंटेंट इथं प्रॉपरली नोट केलेलं आहे, जेणेकरून कोणतीही मिस्टेक होता कामा नये, कोणतीही चुका होता कामा नये आणि प्रॉपर कंटेंट तुमच्यापर्यंत आलं पाहिजे. त्या अनुषंगाने सुरुवातीला नोट करून ठेवलेलं आहे. आणि व्हिडिओची लेंथ पण जास्त होता कामा नये, तर त्याही गोष्टीचा विचार केलेला आहे. तर त्या पद्धतीनं आपण इथं ऑलरेडी जे कंटेंट आहे ते नोट करून ठेवलेले आहोत. तर चला तर मग आपण सविस्तर माहिती घेऊया. जिल्हानिहाय तालुके. आता महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या अगोदरच्या प्रशासकीय विभाग या लेक्चरमध्ये आपण विभागनिहाय जिल्हे आणि त्यातील तालुके सविस्तर त्याबद्दल आपण माहिती घेतलो. कोणकोणते तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, नावासहित आपण माहिती घेतलो आणि त्यामध्ये संख्या पण आपण जवळपास कव्हर केली. ते लेक्चर जर तुम्ही बघितले आणि त्यानंतर जर या लेक्चरकडे आले तर डेफिनेटली रिव्हिजन होण्यास आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत आणि किती तालुके असलेले, फॉर एक्झाम्पल प्रश्न या पद्धतीने येतात की 7 तालुके असलेले जिल्हे कोणते, किंवा 15 तालुके असलेले जिल्हे कोणते, 16 तालुके असलेले किती जिल्हे महाराष्ट्रात आहेत. अशा वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न येत आहेत. तर प्रत्येक अँगलनं आपण तयारी करत आहोत. तर त्या अनुषंगाने हे लेक्चर आपण शूट करत आहोत. तर चला तर मग इन डिटेलमध्ये आपण बघूया. इथं बघू शकता तुम्ही जिल्हानिहाय तालुके. तर यामध्ये पहिला आहे मुंबई शहर. मुंबई शहर महाराष्ट्रातील असा जिल्हा आहे ज्यामध्ये एकही तालुका नाही आहे. तर हे पाठच राहू द्या. आणि प्रशासकीय विभाग जेव्हा आपण बघत होतो त्यामध्ये पण आपण हे मेन्शन केलेलं आहे का मुंबई शहर यामध्ये एकही तालुका नाही आहे. तो फक्त प्रशासकीय स्तरावर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग तो मुंबई शहर असो का मुंबई उपनगर, यामध्ये जे 3 तालुके आहेत ते पण प्रशासकीय दृष्ट्या कन्सिडर केल्या जाते. तर त्यानंतर आहे मुंबई उपनगर. आता मुंबई उपनगरमध्ये एकूण 3 तालुके आहे. विशेषतः ते प्रशासकीय दृष्ट्या तयार केलेले आहेत, तरी पण त्याला मान्यता आहे. तर लक्षात ठेवू शकता तुम्ही सर्वात कमी तालुके असलेले जिल्हा कोणता, तर त्यावेळेस तुम्ही मुंबई उपनगरला टिक करू शकता. त्यानंतर आहे धुळे जिल्हा. तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 4 तालुके आहेत. तर 4 तालुके असलेला एकच जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये, ते आहे धुळे जिल्हा. त्यानंतर हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 5 तालुके आहेत आणि 5 तालुके असलेला हिंगोली एकच जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर 6 तालुके असलेले 2 जिल्हे महाराष्ट्रात आहेत, वाशिम आणि नंदुरबार. तर प्रश्न जर जेव्हा येईल बा 6 तालुके असलेले जिल्हे कोणते, किंवा 6 तालुके असलेले जिल्हे महाराष्ट्रात किती आहेत, तर त्यावेळेस तुम्ही वाशिम आणि नंदुरबार या जिल्ह्यावर टिक करू शकता, किंवा ते लक्षात राहू द्या. 6 तालुके असलेले जिल्हे वाशिम आणि नंदुरबार. त्यानंतर 7 तालुके असलेले जिल्हे. तर महाराष्ट्रामध्ये 7 तालुके असलेले 3 जिल्हे आहेत, ठाणे, अकोला, भंडारा. ठाणे, अकोला, भंडारा यामध्ये 7 तालुके आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात 7-7 तालुके आहेत, किंवा 7 तालुके असलेले जिल्हे 3 आहेत. त्यानंतर 6 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये 8 तालुके आहेत, किंवा 8 तालुके असलेले किती जिल्हे महाराष्ट्रात आहेत, तर 8 तालुके असलेले 6 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. तर ते जिल्हे खालीलप्रमाणे: पालघर, सिंधुदुर्ग, जालना, उस्मानाबाद, वर्धा आणि गोंदिया, असे एकूण 6 जिल्हे आहेत ज्यामध्ये 8 तालुके आहेत. त्यानंतर 9 तालुके असलेले 3 जिल्हे आहेत, किंवा 3 जिल्हे आहेत ज्यामध्ये 9 तालुके आहेत. तर हे कोणते जिल्हे आहेत?
तर बघू शकता तुम्ही रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी या 3 जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी यामध्ये किती 9 तालुके आहेत किंवा 9 तालुके असलेले महाराष्ट्रात 3 जिल्हे आहेत. रत्नागिरी, औरंगाबाद आणि परभणी. त्यानंतर 10 तालुके असलेले 2 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. त्या 2 जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. ते जिल्हे सांगली आणि लातूर. या 2 जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत. त्यानंतर सातारा, सोलापूर, बीड या 3 जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत किंवा 11 तालुके असलेले महाराष्ट्रात 3 जिल्हे आहेत. ते 3 जिल्हे म्हणजे सातारा, सोलापूर, बीड. त्यानंतर 12 तालुके असलेले जिल्हे महाराष्ट्रात 2 आहेत. 12 तालुके असलेले जिल्हे महाराष्ट्रात 2 आहेत. गडचिरोली आणि कोल्हापूर किंवा दक्षिणेच्या कोणत्यातील एकदम दक्षिणेकडे असलेला महाराष्ट्राच्या एकदम दक्षिण बाजूला असलेला कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या एकदम पूर्वेला असलेला गडचिरोली जिल्हा यामध्ये एकूण 12 तालुके आहेत. त्यानंतर 13 तालुके असलेला महाराष्ट्रात एकच जिल्हा आहे आणि ते जिल्हा आहे बुलढाणा. 13 तालुके असलेला जिल्हा बुलढाणा आणि एकच जिल्हा आहे. म्हणजे धुळे एकच जिल्हा आहे ज्यामध्ये 4 तालुके आहेत. हिंगोली एकच जिल्हा महाराष्ट्रात आहे ज्यामध्ये 5 तालुके आहेत आणि बुलढाणा एकच जिल्हा आहे ज्यामध्ये 13 तालुके आहेत. त्यानंतर 14 तालुके असणारे जिल्हे महाराष्ट्रात 14 तालुके असणारे 4 जिल्हे आहेत. पुणे, अहमदनगर, नागपूर, अमरावती या पद्धतीनं 4 जिल्हे आहेत ज्यामध्ये 14 तालुके आहेत किंवा पुणे प्रशासकीय विभागातील नाही ठीक आहे. पुणे, अहमदनगर, नागपूर आणि अमरावती. पुणे, अहमदनगर, नागपूर आणि अमरावती हे 4 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये 14 तालुके आहेत किंवा 14 तालुके असणारे 4 जिल्हे पुणे, अहमदनगर, नागपूर आणि अमरावती. तर हे लक्षात राहू द्या. त्यानंतर 15 तालुके असलेले जिल्हे 15 तालुके असलेले जिल्हे 4 आहेत. इथं बघू शकता तुम्ही 15 तालुके असलेले महाराष्ट्रातील जिल्हे रायगड, नाशिक, जळगाव आणि चंद्रपूर असे एकूण 4 जिल्हे आहेत ज्यामध्ये 15 तालुके आहेत. त्यानंतर शेवटचा किंवा असे म्हणू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त तालुके असलेले जिल्हे कोणते? तर 2 जिल्हे आहेत नांदेड आणि यवतमाळ. नांदेड आणि यवतमाळमध्ये एकूण 16 तालुके आहेत. नांदेड जिल्ह्यात 16 तालुके आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त तालुके या 2 जिल्ह्यामध्ये आहेत आणि 16 तालुके असलेले 2 जिल्हे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपण जिल्हानिहाय तालुके बघितलेले आहोत आणि सध्या एक्झामचं पॅटर्न बघता आणि ज्या पद्धतीनं टफनेस वाढत आहे तर या अनुषंगाने तयारी करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक अँगलनं तयारी असणं ही सध्याची गरज आहे. तर त्यामुळे आपण कोणकोणत्या अँगलनं क्वेश्चन येऊ शकते त्या पद्धतीने आपण कंटेंट देत आहोत. अपेक्षा तुम्हाला लक्षात येत असेल. त्यानंतर आहे सारखे वाटणारे तालुके. आता इथं बघू शकता तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे जिल्हे आहेत त्यामध्ये असे काही तालुके आहेत. जरी जिल्हे वेगळे असेल तर तालुके असे आहेत का सेम नावाचे किंवा सेम उच्चारामध्ये येत असतात किंवा कन्फ्युजन होऊ शकते. तर असे किती तालुके आहेत आणि कोणते तालुके आहेत तर त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर बघू शकता तुम्ही सारखे वाटणारे तालुके. बघा इथं नोट केलेलं आहे. 2 तालुके आहेत ज्यांचा उच्चार जवळपास सारखा येतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ते तालुके आहेत त्याबद्दल आपण बघूया. पहिला आहे समुद्रपूर, नंतर आहे संग्रामपूर. उच्चार सारखा आहे पण तालुके वेगवेगळे आहेत. समुद्रपूर, संग्रामपूर. समुद्रपूर हा तालुका वर्धा जिल्ह्यात आहे आणि संग्रामपूर हा तालुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. उच्चार सारखाच आहे. त्यानंतर मोखाडा, मोताडा. मोखाडा आणि मोताडा वेगवेगळे तालुके आहेत पण उच्चार जवळपास सारखाच आहे. मोखाडा तालुका हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि मोताडा तालुका हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर भोकर, भोकरदन उच्चार सारखाच. भोकर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि भोकरदन जालना जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आर्णी, आर्वी उच्चार जवळपास सारखाच येतो आणि अशा परिस्थितीमध्ये कन्फ्युजन व्हायची शक्यता असू शकते. तर हे क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. आर्णी
आर्णी तालुका यवतमाळ जिल्ह्यात आहे आणि आर्वी तालुका वर्धा जिल्ह्यात आहे. त्यानंतर मुखेड, मुदखेड, मुखेड, मुदखेड हे दोन वेगवेगळे तालुके आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये दोन्ही तालुके आहेत. उच्चार जवळपास सारखा येतो, तर हे लक्षात राहू द्या. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही अकोट, जळकोट. अकोट तालुका अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि जळकोट तालुका लातूर जिल्ह्यात आहे. उच्चार जवळपास सारखा येतो. उमरेड, उमरखेड. उमरेड तालुका नागपूर जिल्ह्यात आहे आणि उमरखेड आमचा तालुका यवतमाळ जिल्ह्यात आहे. उच्चार थोड्याफार प्रमाणात सारखा आहे. त्यानंतर पेठ, सोनपेठ. पेठ नावाचा तालुका नाशिक जिल्ह्यात आहे आणि सोनपेठ नावाचा तालुका परभणी जिल्ह्यात आहे. तर हे आता आपण बघितलो सारखे वाटणारे तालुके ज्यांचा उच्चार सारखा येतो किंवा एक्झाम मध्ये कन्फ्युजन होऊ शकते. तर हे क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने लक्षात राहू द्या. उच्चार सारखा असले तरी तालुका एकच नाही आहे किंवा जिल्हे वेगवेगळे करू नका. असं वाटलं नाही पाहिजे का समुद्रपूर बुलढाण्यामध्ये आणि संग्रामपूर वर्ध्यामध्ये आहे. तर त्या हिशोबाने आपण कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी आपण इथं हे पॉइंट मेन्शन केलेले आहे. आणि सध्याची परिस्थिती बघता आणि परीक्षेचा कल बघता असे प्रश्न कन्फ्युज करण्यासाठी येऊ शकतात किंवा आलेले आहेत. तर हे झालं सारखे वाटणारे तालुके याबद्दल माहिती. त्यानंतरचा टायटल आहे समुद्र किनारा असणारे तालुके. महाराष्ट्रामध्ये जे 36 जिल्हे आहेत त्यापैकी 28 जिल्हे अशा ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे आणि हे 28 जिल्हे आपण बघणार आहोत. इथं बघू शकता तुम्ही कंटेंट ऑलरेडी नोट करून ठेवलेलं आहे. समुद्र किनारा असणारे तालुके. तर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊया आणि हे जे क्रम आहे हे क्रम पण ऍज इट इज आहे, सेम आहे. क्रम पण असाच आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे याच पद्धतीने तालुक्याचाही क्रम आहे. या पद्धतीने लक्षात ठेवलं तर एक्झामला जर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम जर लावा म्हणलं तर या पद्धतीने तो परफेक्ट क्रम आहे. तर हे लक्षात तुम्ही ठेवू शकता. तर चला मग सुरुवात करूया. समुद्र किनारा असणारे तालुके. तर पहिला आहे पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यामध्ये 4 तालुके आहेत ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. हे 4 तालुके कोणते आहेत? तर पहिला आहे तलासरी, दुसरा आहे डहाणू, तिसरा आहे पालघर, चौथा आहे वसई. पालघर मधील 4 जिल्हे आहेत ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. तलासरी, डहाणू, पालघर, वसई. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील 3 तालुके आहेत ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. बघू शकता तुम्ही इथं ठाणे, भिवंडी, कल्याण. ठाणे जिल्ह्यातील 3 तालुके आहेत ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण. त्यानंतर मुंबई उपनगर. मुंबई उपनगरामध्ये एकूण 3 तालुके आहेत आणि तीनही तालुक्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही मुंबई उपनगर, अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. मुंबई उपनगरातील 3 तालुके अंधेरी, बोरिवली, कुर्ला या तीनही तालुक्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यानंतर मुंबई शहर आहे त्यामध्ये एकही तालुका नाही आहे. आपण इकडं नोट केलेला आहे. तर त्यामध्ये एकही तालुका नाही, विशेष नाही त्याचा. त्यानंतर आहे रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त तालुके समुद्र किनारा लाभलेले आहेत. जवळपास 9 तालुके आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 तालुके रायगड जिल्ह्यातील ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. तर आपलं पनवेल तालुका रायगड जिल्ह्यातील एकूण 9 असे तालुके आहेत ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. तर हे या पद्धतीने आहे. पनवेल तालुका, त्यानंतर उरण तालुका, त्यानंतर पेन तालुका, त्यानंतर अलिबाग, 5 नंबरला रोहा, मुरुड, तळा, म्हसळ आणि श्रीवर्धन असे एकूण 9 तालुके आहेत ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. हे 9 तालुके रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुके समुद्र किनाऱ्याला लागून आहेत. हे 5 तालुके या पद्धतीने आहेत. मंडणगड, दापोली, गुवाघर, गुवाघर, रत्नागिरी, राजापूर असे 5 तालुके रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारा असलेले तालुके आहेत. परत एकदा बघूया आपण. मंडणगड, दापोली, गुवाघर, स्वतः रत्नागिरी आणि राजापूर असे 5 तालुके रत्नागिरी जिल्ह्यातील ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि शेवटचा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 4 तालुके
यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. बघू शकता तुम्ही इथं देवगड तालुका, मालवण तालुका, वेंगुर्ला तालुका आणि सावंतवाडी तालुका असे एकूण 4 तालुके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत, ज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर या पद्धतीनं एकूण हे टोटल एकूण 28 तालुके आहेत. बघू शकता तुम्ही नोट करून पण ठेवलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 म्हणजे महाराष्ट्रातील 36 पैकी 28 असे तालुके आहेत ज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर हे 28 तालुके या पद्धतीने आणि सिक्वेन्स पण हेच आहे. तर हे झालं महत्त्वाचे जे पॉइंट आहेत समुद्रकिनारा असणारे तालुके. एक्झाम किंवा परीक्षेदृष्टीने तयारी या पद्धतीने केलेलं कधीही बेटर राहील. तर बघू शकता 3 महत्त्वाच्या कंटेंटवर आपण लेक्चर घेतलेले आहोत. जिल्हानिहाय तालुके, सारखे वाटणारे तालुके आणि समुद्रकिनारा असणारे तालुके. आणि तालुक्याच्या दृष्टीने जसं आपण प्रशासकीय विभाग यामध्ये पण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती घेतलो. इन डिटेलमध्ये आपण प्रत्येक लेक्चर घेत आहोत. तर या हिशोबाने जर आपण लेक्चर अटेंड केलं तर एकही प्रश्न तुमचा सुटणार नाही. एवढी शाश्वती आहे. तयारी या पद्धतीनं असायला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही करशाल अपेक्षा आहे आणि जे कंटेंट तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जात आहेत एक क्वालिटीचा आहे, नो डाउट. त्या हिशोबाने आपण हे तयार केलेलं आहे आणि तुम्हाला लक्षात येत असेल अशी अपेक्षा आहे. तर चला तर मग भेटूया नंतरच्या एक बढिया लेक्चरमध्ये.